दरम्यान हिंगोलीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी यावेळी लावून धरण्यात आली। अभिजित दिपकेंवरील शाईफेकीची सुद्धा या प्रकरणी निषेधही व्यक्त करण्यात आलाय। आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आलंय। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। काय मागणी असणार आहे सरकारकडून? हिंगोली जिल्ह्यातले भूमिपुत्र अभिजित दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनमजी वांगचुक यांनी जे लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला इथे आमचा पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे। तसेच ज्या पद्धतीने हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, एकीकडे तुम्ही बघा की सगळ्यांना बोलण्याची भूमिका सरकार घेते, पण या ठिकाणी जे आंदोलनकारी त्याच्यासोबत या ठिकाणी बोलायची तयार नाहीये। तर त्यामुळं हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा या ठिकाणी खून या ठिकाणी मी समजतो। इंग्रजापेक्षाही क्रूर असलेल्या या बीजेपी सरकारने जे सोनम वांगचुक सरांचं आणि अभिजित दिपकेंचं जे आंदोलन होतं ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर या हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र योद्धे अभिजित दिपके यांच्यावर जी शाईफेक करण्यात आली या बाबीचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सोनम सर आहेत, यांना दडपशाही करून दवाखान्यामध्ये भरती करण्याचं काम केलं, दडपशाही करण्याचं काम केलं। याचबरोबर अभिजित सरांचा जो आजचा मोर्चा होता संसद भवनावरचा, पार्लमेंटवरचा, त्यांना देखील तिथल्या पोलिसांना समोर करून या सरकारने लाठीचार्ज केलेला आहे। याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे। आमची छोटी मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे। नक्कीच या ठिकाणी धर्मेंद्र यांचा राजीनामा या ठिकाणी मिळाला पाहिजे। या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।